तर जय भीम सर्वांना. हाय, कसे आहेत? मस्त आहे ना. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर हाय, इकडे झालाय चहा वगैरे झालाय, बिस्किटचे रॅपर पडले. हर्षिता आहे, आंघोळी बाकी आहे, अजून हर्षिताची आंघोळ बाकी आहे. आमच्यात घरी बघा कोण आलंय. कोण आलंय आमच्या घरी? माझ्या बहिणीचा मुलगा आलाय बरं का. हर्षल हाय कर बेटा. हा माझा बहिणीचा मुलगा आहे. कुठं राहतो तू सांग बरं? धुळ्याचा आहे बरं का. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, आलेला आहे सुट्टींमध्ये मावशीकडे, म्हणजे की माझ्याकडे बरं का. म्हणजे की माझ्याकडे, मी मावशी ना त्याची, लहान मावशी. तर मग तो माझ्याकडे आलेला आहे. त्याला खूप आवडतं आमच्याकडे, है ना हर्षल दादा? हां. तू हर्षल कितवीला आहे सांग बेटा? तू कितवीला आहे? 6वीला आहे आमचा हर्षल, हा ना हर्षल? कोणत्या शाळेत जातो तू धुळ्याची सांग बरं? जय हिंद इंग्लिश स्कूलला जातो आमचा हर्षल. तर बघा मग आमचा हर्षल आणि हर्षू, बघ हर्षू इकडे ये. कम कम. ही माझी हर्षू. तुम्ही हर्षूला तर ओळखतातच ना. हर्षू हाय कर ना बबू. हाय. तू कोणत्या स्कूलला जाते? ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलला जाते हर्षू. आम्ही नाशिक आणि ताई हर्षल धुळ्याला राहतो. तर आता आमचा हर्षल आत्ता आंघोळ करून आलाय, है ना हर्षल दादा? हर्षल दादा आत्ता आंघोळ करून आला. मेकअप चालू आहे हर्षल दादाचा. हर्षल दादाचा तयारी चालली. हर्षल दादाची तयारी चालू आहे, झाली आहे. म्हणजे तेल वगैरे, केस वगैरे विंचरले, तेल वगैरे लावले. तर आता मी आवरते. आता आमचे धुणं भांडे, धुणं बघा किती पडलेलं आहे. टप्पा भरून धुणं कपडे पडले युटिलिटीमध्ये कपडे गच्च भरले. इकडे भांडे पडलेत बघू शकता तुम्ही. सकाळी डब्बा झालाय. हर्षूच्या पप्पांना अंडा भुर्जी दिली आहे, अंडा भुर्जी चपाती. आणि आम्हाला आता दुपारी आम्ही खिचडी बनवू हर्षूला आम्ही 3 जण. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही व्हिडिओज बघत नाही यार. व्हिडिओ बघायला काय होतं काय माहिती. त्यामुळे सर्व पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप अजिबात करू नका व्हिडिओला. तुम्हाला कसे वाटतं आमचे ब्लॉग ते पण नक्की सांगा कमेंट करून. इकडे चहाचे भांडी पडलेत, सगळं काम पडलंय आज. तर मग बोला कशा आहात तुम्ही? आणि हां, आज अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून, तुमच्या परिवाराला बरं का. अखाजी दिवाळी सौ महिना. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय व, असे होते पहिले जुने गाणे म्हणायचे, बरोबर ना. आज अखाजी आहे. आणि हां, पावसाचं पण वातावरण आहे, बाहेर पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. छत्री रेनकोट तयार ठेवावेत सगळ्यांनी, बरोबर ना. सर्वांनी छत्री रेनकोट नाही हो तेवढं रे, पण सांगितलंय बरं खरं पाऊस, मजाक नाही सांगत आहे. खरंच पाऊस सांगितला 20, 21, 22 एवढा वादळी वाऱ्यासह. त्यामुळे डायरेक्ट शेतकरींना अलर्ट सांगितलंय, सावधान. आणि काय म्हणता, खरं त्यांचेच हाल आहे बिचाऱ्यांचे, नाही का. आणि गारपीट सांगितलं आहे, खानदेशात पण सांगितलेलं आहे, विदर्भात सांगितलं आहे. खूप म्हणजे विदर्भ वगैरे सगळीकडे सांगितलेला आहे पाऊस. तर अजून काही आलेला नाही आहे. आला का तेव्हा तुम्हाला मी ब्लॉग काढेन. तसं नाशिकला जर आला तर सांगते. हां, तर ठीक आहे मग. व्हिडिओ बघत जावा. तर मी आता आवरते. बघा आमचे कपडे पडले, तर बाबा किती काम असतं. बघा कपडेच पडलेत, भिजवून ठेवले. बेडशीट वगैरे सगळं भिजवून ठेवले कपडे. इकडे भांडे पडले. आता मी आवरायला लागले ना, पटपट आवरते. 1 तासात काम आवरून फेकून देते. फक्त कामाला लागायचे हे फक्त देरी आहे. बघा स्वयंपाक झालेला आहे, पण गॅस तसा आहे माझा चकचकीत एकदम. अजून पुसलेला नाही आहे, आता पुसते, आता आवरते.
तर मग बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी जास्त ब्लॉग बनवत नाही, मी लाईव्हला येते, जास्त करून लाईव्ह घेते आणि शॉर्ट्स व्हिडिओ टाकते, गाणे वगैरे, डान्स वगैरे. तर तुम्ही नक्की बघा आणि प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला, खूप खूप सपोर्ट करा, जास्तचे जास्त सपोर्ट करा. आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करायचं नाही का. आणि ठीक आहे, मग बाय सर्वांना. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय खानदेश. बाय बाय करा हर्षिता. बाय सर्वांना. लाईक शेअर कमेंट करा. सांग ना हर्षदाला बाय कर. बाय. सर्व बाय करताय. ठीक आहे, मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या बरं का. पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे, पाऊस सांगितला आहे, काळजी घ्या. ठीक आहे, बाय सर्वांना. गुड डे. बाय बाय. जय भीम, जय शिवराय. बाय.